काय करावे साधने, काय नव्हे एकतेने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वप्रिय विश्वाधिकार विश्वभूषण चिन्मय स्वरूप असणारे कैवल्य तेजोनिधी वारकऱ्याच्या कैशस्थानी विराजमान असणारे संत हृदय सम्राट, जगाचा संसार सुखाचा करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे पंचम वेद निर्माते तथा महाराष्ट्राचे जाणते राजे श्रीमंत योगी कुळवादी भूषण सिंहासनादी सरस्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे श्रीगुरु तथा धर्मगुरु श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा संतांच्या रजकणाचं वर्णन करणारा अभंग भगवंताच्या पंचपुरुषातून आलेल्या भाईभक्त मंडळींच्या गुणीजन मंडळी वादक मंडळी सगळ्यांचे सेवेसाठी निवडला आहे. विठाला तुकाराम महाराजांचा निवडलेला अभंगाचा शब्दाशी भावार्थ आपल्या समोर अगोदर मांडण्यात आला. कीर्तन कळायला सोपं. निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज संतांचे रजकण आपल्या अंगाला लागावे अशी इच्छा करतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांची इच्छा आहे की संत ज्या मार्गाने गेले नवे नवे संतांचा पाऊल जिथं पडला त्यांच्या पायाने स्पर्शित झालेली माती, ती स्पर्शित झालेली माती माझ्या अंगाला लागावी. संत मार्गी चालती त्यांची लागो मज माती. एकदा काही संतांच्या चरणाचं रजकण माझ्या अंगाला लागलं मग माझ्या जीवनामध्ये वेगळं काहीच करण्याचं शिल्लक राहणार नाही एवढी शक्ती त्या रजकणामध्ये आहे. काय करावी साधने, काय नव्हे एकतेने. ते रजकण माझ्या अंगाला लागलं तिथून पुढे माझ्या जीवनामध्ये साधनाचं शिल्लक राहणार नाही. मग मी करील काय तर जीवनभर शीस शिवीन उच्चिष्ट धाय धनीवरी पोट. त्यांचं उच्चिष्ट सेवन करील. सांगेल मी विस्तारामध्ये उच्चिष्ट म्हणजे काय. एका वाक्यामध्ये बोलायचं झालं तर त्यांच्या मुखारविंदातून पडलेलं जे वाङ्मय आहे, त्यांच्या मुखारविंदातून पडलेली श्रुती वाक्य, त्याचं मी काटेकोरपणे पालन करील, सेवा करील. आणि मग हे सगळं केल्याच्या नंतर शेवटी तुका मने संता पायी जीव ठेवेला निश्चये. माझा जो जीव आहे तो संतांच्या चरणारविंदावर मी समर्पित करील. आणि एकदा काय हा जीव संतांच्या चरणारविंदावर समर्पित केला रे केला, एकदा काय हा देह संतांच्या चरणावर समर्पित केला रे केला की मग या भवसागरातून मला पहिलं तीराला नेण्याचं काम, मला भगवंताची प्राप्ती करून देण्याचं काम हे माझं नाही तर ते संतांचं राहील. काय करावी साधने, काय नव्हे एकतेने. अभंगाचा शब्दाशी भावार्थ झाला आपलं कीर्तन. विठाला विस्तारणा भावार्थ पाहण्या अगोदर थोडासा परिहार, थोडा मोकळा करताना माझा आवाज बसलाय. माझा आराध्य दैवत श्री संत सद्गुरुमूर्ती सजगिरी महाराज, हिरागिरी महाराज, गुरुवरी रामगिरीजी महाराज, ब्रह्मविभूत ब्रह्मा चैतन्य स्वानंद सुखनिवासी
श्री संत मोतीराम महाराज, गुरुवरी मारुती महाराज, श्री संत ओंकारनाथ भगवंत, तुम सगळ्यांच्या आराध्य दैवत ज्यांच्या पवित्र प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकीभूत आहोत. अकारण कारण करुणावरून आले भक्तवंश कल्पतरू अखिलकूट ब्रह्मांड नायक जगदादिनंद कंद, पंढरीश पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा, कैलासीचा राजा शंभू महादेव, रामदेवत पवनपुत्र बजरंगबली, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत कृष्णाजी महाराज, संत महंत जगन्नाथजी महाराज, विश्व माऊली, साधकांचा मायबाप योग्यांची माऊली ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मभूषण संभाजी महाराज आदी करून सर्व संतांच्या भगवंताच्या अशम कृपेने आणि पदस्पर्शाने पावन पुनीत आपल्या या पावन भूमीमध्ये एकदारा नावाच्या नगरीमध्ये गावकरी मंडळींच्या अखंड अवरात्र श्रद्धेने कष्टाने परिश्रमाने पराकाष्ठेने प्रयत्नाने चालत आलेली तथा आपले सगळ्यांचे गुरुवर्य तपोनिष्ठ संन्यासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य जीवनदासजी बाबा यांच्या अनमोल अशा आशीर्वादाने पूर्ण गावाचे एकजुटीने चालत आलेली भक्तिसाधना, नामसाधना, भक्ती उत्सव, कीर्तन महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ग्रंथराज श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील 6व्या दिवसाची सेवा तुम्ही सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी माझ्यासारख्या अज्ञानी पामर बालकाच्या कडे सोपवली. सगळ्यांच्या चरणी हे तुमच्या बुद्धीचं मोठेपण आहे. या ठिकाणी मला तुम्ही पात्र ठरवलं आणि माझं पाचारण केलं. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. या कीर्तनाच्या अनुषंगाने मला सांभाळून नेणारी मंडळी, सत्कारणारी मंडळी म्हणणार, मला सांभाळून नेणारी मंडळी, त्यामध्ये मृदंगमेरू, मृदंगाचार्य, मृदंग विशारद, तबलावादक, तबला विशारद माझ्यासोबत कथेला असतात. हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज मार्कंडेकर, हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य मृदंग मेरू शंकरजी महाराज रेदुरीकर, ज्यांची आपण गोडच झाला ऐकली. हरिभक्तीपरायण गायनाचार्य, संगीत अलंकार, संगीत विशारद विष्णूजी महाराज राहटीकर, हरिभक्तीपरायण गायन कोकिला, भजन सम्राट बाळा कृष्ण तथा विठ्ठल महाराज कंठेश्वरकर, यांच्या मुखारविंदातून आपण गाथाभजन आणि ज्यांच्याकडे हरिपाठाचं सुंदर नियोजन आहे आणि गोड नियोजन लावतात. सगळ्या लहान मुलांना घेऊन त्यांना पावली शिकवतात. फुगड्यांच्या माध्यमातून हरिपाठामध्ये रंगदेवत आणतात. या ठिकाणी हरिभक्तीपरायण भागवताचार्य, परमित्र, परमादरणीय महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, ख्यातनाम कीर्तनकार भगवतजी महाराज उगले, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्या नावानं. त्यांच्या मुखरविंदातून आपण सकाळी सकाळी पारायण ऐकतो. वयोवर्ध, तपवर्ध, ज्ञानवर्ध, तसेच ज्यांच्या वेदतुल्य वाणीतून आपण रात्री कीर्तन ऐकले. हरिभक्तीपरायण आदरणीय नारायणजी महाराज पुर्णेकर, विनेकरी बाबा, हरिभक्तीपरायण गायनाचार्य गणेश महाराज रेवलगावकर, निळेहून आलेली भजनी मंडळी, गायनाचार्य, संगीत अलंकार, संगीत विशारद, टावरखालीच रेंजाच्या माग लागली होती. जनार्दनजी महाराज वाईकर, आमचे आलेगावकर बाबा असतील. एकंदरीत समोर बसलेल्यापैकी माझ्यापेक्षा वयाने, अधिकाराने, ज्ञानाने आणि विशेष म्हणजे नांदेडवरून माझ्यासाठी कीर्तन ऐकण्यासाठी फोर व्हीलर घेऊन आले. माझं कुठंही कीर्तन असू दे 50 किलोमीटरच्या आत आवर्जून कीर्तन ऐकण्यासाठी येतात. हरिभक्तीपरायण माझ्यावर नितांत प्रेम करणारी तथा परमार्थभर नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय बाबुरावजी नाना मालेगावकर, हेही या ठिकाणी आले. येताना रिकामं येत नाहीत. माझं कीर्तन असू द्या किंवा कोणाचंही कीर्तन असू द्या, त्यांचा नियम आहे. ते म्हणतात, महाराज मला हार घातल्याशिवाय समाधान होत नाही. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्यांनी त्यांच्या नातवाला घेऊन आलो, ज्यांनी इंग्रजी स्कूलला आहे, तो हुशार आहे. आतापासून त्याच्यावर परमार्थाचे संस्कार लावले. एकंदरीत सगळ्यांना, जे माझ्यापेक्षा वयाने मोठे असतील, ज्ञानाने मोठे असतील, अधिकाराने मोठे असतील, अशा वयोवर्ध, तपवर्ध, ज्ञानवर्ध, श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी, सप्ताह कमिटी आयोजक, संयोजक, सगळे पंक्तीचे यजमान,
माझा बळीराजे, शेतकरी बांधव, विविध क्षेत्रातून आलेले पदाधिकारी, पारमार्थिक क्षेत्रातील पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, महाराज मंडळी, प्रवचनकार मंडळी, वाचक सूचक मंडळी, आता तुम्ही म्हणताल आम्हीच काय केलं. श्रीसंत जनाबाई, श्रीसंत मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई यांच्यासारखे माझ्या माय मावल्या, माई बहिणी, एकंदरीत सगळ्यांच्या चरणी. आता जर कोणाचं राहिलं तर तरुण मंडळीचं नाव राहिलं. आता 14 तारखेला काय होत असेल, सक्रात होती ना. आता ज्याचं कोणाचं राहिलं नाना त्याच्यासाठी विशेष, ज्याचं कोणाचं राहिलं असेल त्याच्यासाठी विशेष आहे. आता हे आता उखाण्यात तुमच्यासाठी सगळ्या तरुण मंडळीसाठी आहे, विशेष तरुण मंडळी जास्त आली म्हणून ऐका. पांडुरंगाच्या चरणावर फुले वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणावर फुले वाहतो वाकून, आणि ज्यांची ज्यांची नावं राहिली आणि तरुण मंडळींचं नाव घेतो. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून, छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून एकंदरीत सगळ्यांच्या चरणी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सगळ्यांना विनम्र अभिवादन आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि जीवाला जीवन जगत असताना योग्य मार्ग दाखवणारा अभंग आहे. आपल्याला जर विशिष्ट ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल, साध्याची प्राप्ती करायची असेल, तर आपला मार्ग योग्य असेल तरच आपल्याला त्या साध्याची प्राप्ती होईल. आणि आपला जर मार्ग अयोग्य असेल दादा, तर आपलं साध्य म्हणजे आपलं ठिकाण सापडणार नाही. सोपं करू थोडं. रस्त्यावर जात असताना सूचना दिलेल्या असतात हायवेला, पुढे गाव आहे, वाहने सावकाश चालवा. पुढे स्पीड ब्रेकर आहे, वाहने सावकाश चालवा. पुढे अरुंद पूल आहे, वाहने सावकाश चालवा. या सूचनांचं काटेकोरपणे ज्यानं पालन केलं तो ठिकाणापर्यंत पोहोचतो. जेवढ्या जेवढ्या रस्त्यावरती सूचना येतील, वळण आहे, डावं वळण आहे, उजवं वळण आहे, यू टर्नला मनाई आहे, असं ज्यानं काटेकोरपणे पालन केलं तोच ध्येयापर्यंत म्हणजे ठिकाणापर्यंत पोहोचेल. आणि या सूचनांचं ज्यानं काटेकोरपणे नाहीच पालन केलं आणि बेधुंद वाहन चालवलं तर कदाचित ठिकाणापर्यंत पोहोचणार. आता आज आला दृष्टांत, आता सिद्धांताकडे या. जीवन एक रस्ता आहे आणि त्या जीवनरूपी रस्त्यावर मार्गक्रमण करत असताना, चालत असताना संतांचे वाङ्मय म्हणजे पावलोपावली दिलेल्या सूचना आहे. जसे रस्त्यावरच्या सूचना असतात ना, तसे संतांचे वाङ्मय म्हणजे पावलोपावली कुठल्या टायमाला काय पाहिजे, तुम्हाला भगवंताची कशी प्राप्ती होईल, पावलोपावली वेळोवेळी दिलेल्या सूचना म्हणजे संतांचं वाङ्मय. आणि त्या संतांच्या वाङ्मयाचा काटेकोरपणे जर पालन केलं, अध्ययन केलं, वाचन केलं, पोहोचायचं ठिकाण आहे भगवान. जीवनरूपी रस्त्यावर चालत असताना आपल्याला साध्य काय करायचंय, प्राप्ती कशाची करायची, भगवंताची करायची. पोहोचायचंय कुठं, भगवंतापर्यंत. मग भगवंतापर्यंत, ठिकाणापर्यंत, भगवंत या ठिकाणापर्यंत पोहोचायचं असेल दादा, तर साधू संतांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं रे केलं, 100% जगाच्या मालकाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठाला मानवी जीवन जगायला आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये 3 मुद्दे महत्वाचे असले पाहिजे. क्षमा मागून बोलतो, उपदेश नाही, हात जोडून. पहिला मुद्दा, आपण आलोय कुठून हे प्रत्येकाच्या आठवणीत असलं पाहिजे. बरं, आलोय तर आलोय, इथं आल्याच्या नंतर आपलं कर्तव्य कर्म काय आहे. आणि तिसरा मुद्दा, ते कर्तव्य कर्म पार पाडत असताना आपल्याला जायचे कुठे. 3 मुद्दे. आपण आलोय कुठून, करतोय काय आणि जायचे कुठे. आणखी सोपं सांगू का, जिथून आलो तिथं जर गेलो तरच त्या जीवनाला पूर्णत्व आलं.
आणि जिथून आलो तिथं जर नाही गेलो तर ते जीवन माता पूर्ण राहील. मग आपली सुरुवात, आपली निर्मिती, आपल्याला मृत्यू लोकांवर पाठवलं कोण? जगाच्या मालकाने. सुरुवात आपली तिथून. मग करा काय करायचं ते, पण ते करीत असताना आपला शेवट कुठं झाला पाहिजे? पुन्हा प्राप्ती. शेवट म्हणजे साध्य काय झालं पाहिजे? आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. आणि जर नाही झाली तर ते जीवन अपूर्ण राहिलं. विठाला आणखी सोपं करू. या विषयाला अनुसरून माझ्या जगाच्या माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत घातला. खाला राजाय पाणी. काय म्हणले माऊली? खालारा म्हणजे उताराच्या दिशे. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज बोलले पाणी उताराच्या दिशेनं का जातं? आपण त्याचे एखादी बार निरीक्षण केलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे की पाणी उताराच्या दिशेने का. पाणी जर उताराच्या दिशेने गेलं ना तर त्या पाण्याला पुढे मार्गक्रमण करत असताना, पुढे वाहत असताना त्याला एखादा ओढा सापडेल. ओढ्याच्या माध्यमात ओढ्यामध्ये पोहोचलं, त्या ओढ्याच्या माध्यमातून ते पाणी नदीमध्ये जाईल. पुन्हा त्याचा जर मार्ग सुरुवात राहिला तर ते पाणी गंगेमध्ये, आणि पाणी जर गंगेमध्ये गेलं ती गंगेचा गुणधर्म आहे. ती गंगा त्या पाण्याला कुठे घेऊन जाते? एकमय. आणि कुठं पोहोचलं? समुद्रामध्ये. आता एक प्रश्न विचार, पाणी निर्माण कुठून झालं? समुद्रापासून. आणि एवढा परिश्रम करीत चारीतलं ओढ्यातलं नदीतलं गंगेतलं पुन्हा. आता त्या पाण्याला व्हायचंय का पुढे? अवघ्या झाल्या उर्मी. दुसरी साक्ष देऊ, दुसरा पुरावा. आता महाराजांनी गाथ्यातलं दिलं, तुकाराम महाराजांच्या गाथ्यात. आता गीतेमध्ये या. अपूर्यमान वचन प्रतिष्ठम समुद्र मापम प्रविशन्ति तद्वत्कामाय प्रविशन्ति सर्वे स शांति माप्नुम तिन कामकाम स शांति माप्नुम तिन कामकाम. समुद्र मापम प्रविशन्ति यद्वत्. ज्ञानेश्वरीमध्ये चला. देवळाची कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. आता ज्ञानेश्वरी. बरं, हे कळालं नसेल तर आता सगळ्याला कळलं असे साक्ष देऊ का? एका सेकंदामध्ये काय त्या आवाजात वजन हे महाराज काय नाही की एका सेकंदामध्ये कळणार आहे बघा. वैभव महाराज तुम्हाला तर सगळ्यात आधी कळलं. गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा. काय चेहरे खुलले सगळे आवाजानं. इतक्या गीतेची साक्ष दिली, ज्ञानेश्वरीची साक्ष दिली. काय त्या आवाजात वजन हे महाराज. पण या लॉकडाऊन आवाजच ऐकायला मिळाला नाही, अजिबात नाही. तरुण मंडळी तर मला वाटतं या वर्षी ज्याचं राहिले. वैभव महाराज तुमचं झाले का कसं मला माहित नाही. आता लॉकडाऊन मध्ये सोबत होतो ना, पण ज्याचं राहिलंय त्याला तर आवाज सुद्धा ऐकायला मिळणार नाही. आणि इथून पुढे अवघड होणार आहे रामजी बाबा. जवळजवळ या वर्षी कार्यक्रम
संपतच आलाय. आता मुली सुद्धा हुशार झाल्या. विदर्भामध्ये मुली बघायला आहेत मुलांना. काय आहे ना? हो. नाव काय रे तुझं? कळालं ना तुम्हाला? आपण जात होतो ना यांना बघायला. तिथं गेल्याच्या नंतर डेअरिंगने प्रश्न करायचा. तिला विचारायचं ते लेकरू कधीच माणसामध्ये आलेलं नसतं दादा. आणि मग त्याला उलटे सुलटे प्रश्न विचार थरथर कापते. एखादा प्रश्न इकडे तिकडे झाला की मग पसंत नाही आम्हाला. आता हे ते येईन सुरू केले. नाव काय रे तुझं? मुलाची आई म्हणणार अरे बंड्या राजा काम करून करून कमराचा पार दुखणं झाला. आता या मुली तुला बघायला आल्या. ते तरी नापास करू नये. बाथरूम मध्ये जाय आणि पाड घासायच्या दगडानं तोंड घास. काय कुठे जाय? बंड्या गेला बाथरूम मध्ये. गेल्याच्या नंतर सफेदी की चमकार. बंड्या साबण लावली. तोंड घासू घासू बंड्या बाहेर आला. बंड्या असा पांढरा शिपत दिसायला लागला. आईना चहा दिला बंड्याच्या हाती. तिथं बैठकीमध्ये पायावर पाय टाकून मुली बसल्या. चहा जी मेन बघायला होती ती बाजूला होत्या आणि बाकीच्या तीन विचारणारे होते. ते म्हणजे नाव काय रे तुझं? ते म्हणलं बंडू. इकडची म्हणली इकडे बघ. इकडची म्हणली इकडे बघ. बघलं का नाही इकडे? दुसरी नंबरची होती का? ती फारच विचित्र होती. ती म्हणली बंडू जर असं चलून दाखव. बाजार का असतं इकडं मसमतचा. मी माणसाचा म्हणालो. तुम्ही कोणाचा म्हणाले? हो मी माझ्या बोलण्याचा जिम्मेदार. तुम्ही तुमच्या ऐकण्याचे बाजारात चढीत आपलं ना. तिला वाटलं हे चढीनं कशामुळं? त्याला वाटलं हे कोणतं फड्यात बिघडेल आहे का इकडे पायात बेंड आहे. म्हणून ती म्हणली बंडू जर असं चढून दाखवलं. बंडून जर असं चढून दाखवलं. जी मुलगी बघायला आली होती तिनं सांगितलं खांब काय काय येतं. याला वाटलं हिचकत आहे का आता सगळं. याच्या आईनं सांगून ठेवलं होतं. हे म्हणलं भांडे कसं येतं, धुणं धुवं येतं, स्वयंपाक सुद्धा करता येतं. कशामुळे सांगत होतो? गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना. साक्ष दिली मी तुम्हाला. कशासाठी? गंगा
कुठे गेली गंगा? एवढ्या साक्ष मिळाल्या आपल्याला, आता जास्त साक्ष देण्याची गरज कळलं. आता गंगा गेली सिंधूपाशी. सिंधूपाशी म्हणजे सागरात विलीन झाली. आता मला सांगा, त्या पाण्याला पुढे वाहन शिल्लक आहे? जर ते पाणी कुठतरी एखाद्या घाण नालीमध्ये गेलं असतं तर तिच्या जीवनाला पूर्णता आलं असतं का? नाही ना. ते गंगेच्या माध्यमातून कुठे गेलं? समुद्राला गेलं. त्या पाण्याच्या जीवनाला पूर्णत्व आलं. आता हे मी तुम्हाला संतांच्या गाथ्यातून साक्ष दिली आतापर्यंत. आता व्यवहारातली साक्ष, व्यवहारातला दृष्टांत. एका 5 वर्षाच्या मुलाला त्याच्या आईने यात्रेमध्ये नेल्याच्या नंतर फिरवलं, आकाश पाळण्यामध्ये बसवलं, गुलाबजामुन खाऊ घातले, बासुंदी खाऊ घातली, फिरवलं. यात्रेच्या मध्यभागी आले ते मायलेकर, आणि मध्यभागी आल्याच्या नंतर तिथे गारुड्याचा खेळ चालू होता. गारुड्याचा म्हणजे सापांचा खेळ पाठी. आणि त्या गारुड्यानं एक साप नुकताच नवीन धरून आणला होता. लालबंद भयानक साप होता, विषय. ते खेळासाठी काढल्याबरोबर ते साप कधीच माणसात आला नव्हता. आणि माणसात आल्याबरोबर इतके माणसं पाहिले त्या सापाने, आणि सुटला तिथून, घुसला माणसं. आता सांगा, इथं साप निघाल्यावर किती तारंबळ उडत. तसं ते पळायला लागला नाही, इकडून तिकडं इकडून तिकडं. आणि त्या तारांबळीमध्ये मुलाचा आईचा हातातला हात सुटला आणि हुकाचूक झाली. भयानक मोठी जत्रा. आणि त्या यात्रेमध्ये मुलाची आईची हुकाचूक झाली. आणि झाल्याच्या नंतर मुलगा एकीकडे कुठेतरी निघून गेला, आईकडे कुठेतरी निघून गेली. आई विचारायला लागली, माझा मुलगा पाहिला काय? असं असं जीन्स होतं, असं असं टी शर्ट होतं, 5 वर्षाचा होता, दिसायला गोरा गोमटा होता. आई सगळीकडे मुलाला बघायला लागली. आणि मुलगा रडायला लागला, रडत रडत यात्रेमध्ये चालायला लागला. आणि मला माझी आई पाहिजे. स्थिती झाली. वर्णन केलं सकाळच्या भोपळ्यांमध्ये. तुका म्हणे बाळ माता चुकली यावली, नपवता जननी दुःख पावे विठ्ठले. आईला दुःख झालं, इकडे मुलगा रडत 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 चालला. एका खेळण्याच्या दुकानदाराला दया आली त्याच्याविषयी, मुलाविषयी. आणि बारकं लेकरू आहे आणि आईपासून चुकले लेकरू. त्या मुलाला घेतलं, दुकानाच्या बाहेर एक टेबल ठेवलेला होता, टेबलावर उभं केलं मुलाला. टेबलावर उभं केल्याच्या नंतर त्या मुलाला म्हणायला लागला, बाळा तुला खाऊ देऊ का? ते म्हणून नाही. मला कोण पाहिजे? बाळा तुला खेळणं देऊ का? नाही. मला कोण पाहिजे? आता त्या मुलाच्या जीवनाला खेळणं मिळाल्यावर पूर्णत्व का त्याची आई मिळाल्यावर? सुपर. आता युवरात्र सगळ्यांना कळलं असं दृष्टी. त्याची आई मिळाल्यावर त्याच्या जीवनाला पूर्णत्व. ते म्हणायला, हे खेळणं देऊ का? ते खेळणं देऊ का? त्यानं सांगितलं नाही, मला काय पाहिजे. पण ते दुकानदार हुशार होतं. त्याच्या दुकानामध्ये 2,500-3 हजाराची एक लाइटिंगची बाहुली, सुंदर डोळे, सुंदर भुवया, सुंदर ड्रेस, चमचम चमकणारे 10-5 प्रकारचे कलर तिला.
आणि ती भावली त्याच्या समोर आणून ठेवल्याबरोबर मुलगा त्या भावलीकडे पाहिलं, मोही झालं, कोणाला विसरलं. फोरजी आहे हो. जोपर्यंत जीवनामध्ये भावली येत नाही, आता कळलं सगळ्यांना, जोपर्यंत जीवनामध्ये भावली येत नाही ना, तो भावली आता कळलं सगळे. एकदा काय जीवनामध्ये भावली आली, मग कोणाच्या जीवनात येऊ द्या, ते पोरग आईला विसरल्याशिवाय राहत. मग तिथून पुढे भावली म्हणली बस. मी भावलीचं आणि त्या मुलाचं सांगायला हो. भावली म्हणली बस. कोणाला बसावं लागतं महाराज, कोणाला बी. मी विनोदाने एक दृष्टांत सांगित असतो. एक जण शेताकडून आला घरी आणि आल्याबरोबर आईवर करायला डेरिंग कोणावर हो, डेरिंग कोणावर, इकडे नाही चालत डेरिंग कोणाचीच. आई जेवायला वाढ, डेरिंग कोणावर केली त्यानं, आईला ते ताट मांडून आणलं. त्याला ताट मांडून आणल्याच्या नंतर वरणाला हळद थोडी कमी पडली होती, ठीक दिसायला लागली ती वरण. आई मरण पण असं खाणार नाही, वरण डेरिंगनं म्हणलं आईवर. आईला याची नस माहित होती, आईच्या पोटी जन्म घेतला दादा आपण, तिला माहित नाही का. आई म्हणली भाऊ खाय का नको खाऊ, कोणी केलंय तेव्हा खायचं असेल तर खाय, काय नको खाऊ, पण केलंय कोणा, तुझ्या पत्नीने केलंय. अगोदर म्हणलं होतं मरण पण खाणार नाही, आई मला दिसायला पाठवून सगळे तुम्ही म्हणले पुरावा, पुरावा एका जनार्दनी बाईले अधीन झाला. म्हणजे भाषा नाही, सत्य सुद्धा म्हणतात. कोणाच्या अधीन झाला माणूस. कीर्तनामध्ये या त्या मुलाच्या जीवनाला आई मिळाल्यावर पूर्णत्व का भावनी मिळाल्यावर, पाण्याच्या जीवनाला गटारामध्ये गेल्यावर पूर्णत्व का समुद्र मिळाल्यावर, मग आपल्या जीवनाला भगवंताची प्राप्ती झाल्यावर का नरकामध्ये गेल्यावर. जोपर्यंत याला जगाच्या मालकाची प्राप्ती होणार नाही दादा, तोपर्यंत या जीवनाला पूर्णत्व नाही. आणि त्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल या पहिल्या दृष्टांताकडे आपला जर मार्ग योग्य असेल तर आपल्याला ध्येय सापडल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तो मार्ग जर कुठला असेल, संत ज्या मार्गाने गेले, संत मार्गी चालती, संत मार्गी चालती,
संत मार्गी चालती. ज्या मार्गाने संत गेलेत त्या मार्गाने आपण गेलो किंवा त्यांची माती आपल्या अंगाला लागली, जीवनामध्ये पूर्णत्व होईल. आता रजोकण सांगितलं फक्त पूर्ण कीर्तन होईपर्यंत किती रजोकण. संतांच्या रजोकणाचं महत्व फक्त माती या शब्दावर कीर्तन आता इथून पुढचं पूर्ण पार पडलं. फक्त माती. मला सांगा आता या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात जास्त पवित्र काय आहे? किती पाप करू द्या पण स्नान केल्याबरोबर सगळे पाप नाहीसे होतात. कशाचं? गंगा मातेचं. याच्यापेक्षा दुसरं सांगू करायचं. जीवनभर किती पाप करू देतात, मेल्याच्या नंतर त्याच्या अस्थी जरी गंगा मातेमध्ये नेऊन टाकल्या, ज्या अस्थीला जाळण्याची ताकद अग्नीची नाही. काय सांगतो मी? ज्या अस्थीला जाळण्याची ताकद अग्नीची सुद्धा नाही, जळत नाहीत अस्थी. उद्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ते सावडायला जावं लागतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या अस्थी जशाला तशा सापडतात. मुंडकं, छाती, हात, पाय जशाला तसं. अग्नीनं सुद्धा ज्या अस्थी जळत नाही दादा, त्या पाप्याच्या अस्थी जरी कुठे नेऊन टाकल्या गंगेमध्ये, कोणी पापी असेल कोणी पुण्यवान असेल, तर ती गंगा माता त्या अस्थी नाहीशा करून टाकते. त्या सगळ्या अस्थी नाश पावतात. कशामध्ये? गंगेमध्ये. तुम्ही गंगेच्या पात्रामध्ये वाळू आणताना बघा, तुम्हाला एखादी अस्थी सापडते का? नाही सापडणार दादा. का? तर ती शक्ती आहे त्या पाण्यामध्ये. पवित्र आहे ते पाणी. का पवित्र आहे? आता वेदांत लक्षात घ्या. स्कंद पुराणामध्ये चला. स्कंद पुराण सांगतो गंगा माता का पवित्र. मी तुम्हाला संतांचं रजोकण सांगायलो, माती सांगायलो. काय? लक्ष ठेवा. फक्त 10 मिनिटं लक्ष ठेवा. कोणाकडे? श्री गंगा द्रवरूपेण त्रैलोक्य व्याप्य तिष्ठते, न गंगा सदृशं तीर्थ स्वयमेव धृतो हरिः. शास्त्रकार सांगतात की श्री गंगा द्रवरूपेण, या मृत्यू लोकांमध्ये गंगा जरी पाणी रूपाने असेल, न गंगा सदृशं तीर्थ स्वयमेव धृतो हरिः. त्या गंगेच्या पाण्यामध्ये स्वतः जगाच्या मालकाचं अस्तित्व आहे. म्हणून कोण पवित्र? गंगा माता पवित्र. किती पवित्र? तुझ्या चरणाची गंगा सकळ पातकेने भंगा, ते पायवनी श्रीरंगा पवित्र जगाते करी. किती पातक असू द्या, तेवढे पातक नाहीशे होतात. तेवढे पातक नाहीशे होतात. पवित्र जगाते करी. जगाचा मालक पाणी रूपाने गंगेमध्ये स्थित आहे. म्हणून सगळे पातक नाहीशे होतात, सगळे अस्थी नाहीशे होतात. एवढी गंगा माता पवित्र. आता तुम्हाला सांगू किती पवित्र. गंगा गंगेति ब्रूयात योजनानां सतेरतिः, मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकोस गच्छति.
प्राकृत आहे का? मी अगोदरच्या स्कंद पुराणाचा श्लोक सांगितला तुम्हाला. गंगा गंगेती ब्रूयात योजनानां सतेरपिः मुच्यते सर्व पाप्येभ्यो विष्णुलोकोस गच्छति. योजनानां सतेरपिः 100 योजनाहून एक योजन म्हणजे 3 कोस. एक कोस म्हणजे 3 किलोमीटर. इतक्या लांबून एक योजन म्हणजे 3 कोस आणि 3 किलोमीटरचा म्हणजे 3 त्रिक 9 किलोमीटरचा एक योजन. तर असे 100 योजना जर गंगा गंगा म्हणलं तरी पाप. पण नामदेव महाराजांना त्यालाही मोडीत काढलं. नामदेव महाराजांना आपल्याला पुन्हा पळवाट सांगितली, पुन्हा सोपा मार्ग सांगितला. काय? तिथं असाल तिथं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष किंवा सकळ पापी. दादा आवाज येत थोडा. सकळ पापी जाती भंगा. सगळे पाप कुठं जातात? सकाळी सकाळी. सोपं सांगेल मी तुम्हाला. ते आपण आंघोळीचं भांडं असतं त्याला काय म्हणतात? ते नवरदेव नवरीला देतो बघा लग्नामध्ये, गंगा. मला वाटलं आमच्या इकडंच काही का नाही ही बिमारी. त्याला काय म्हणतात? गंगाळ. त्याचा ओरिजिनल शब्द आहे गंगा जळ. त्याचा ओरिजिनल शब्द काय आहे? कालांतराने त्याचा अपभ्रंश झाला गंगाळ. गंगाळ. आणि आता तर त्याचा पार धिंगाणा झाला. तुम्ही काय म्हणले अगोदर? गंगाळ. पण त्याचं नाव काय आहे खरं? गंगाजळ. त्या गंगाजळामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेतल्याच्या नंतर पहिला तांब्या डोक्यावर घेतला. गंगेचे यमुनेचे. दररोजचा नियम सांगायला लागलो आता मी. आपण जर घालायचेत ना पैसे लागत नाही त्याला. गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. हे जर श्लोक नाही आला, ओम गंगे हर हर गंगे, स्नान होईपर्यंत ओम गंगे हर हर गंगे, गंगा माता की जय, गंगा माता की जय असं म्हटलं तरी नामदेवराव काय म्हणले? सगळे पाप नाहीशी होतात. एवढी शक्ती कशामध्ये? इतके पाप नाहीशी करण्याची शक्ती कशामध्ये? गंगेमध्ये. आता लक्ष द्या, बोलत चला 1 मिनिट. मग ती गंगा पवित्र कोणामुळं? देवामुळं. मग आता ऐका 1 मिनिट भागवतामध्ये चला. आपल्याला वेळ मिळाला नाही ती कथा ऐकण्यासाठी. वामन भगवंताचा अवतार झाला. 3 पाऊल जमीन मागितली, 1 पाऊल ब्रह्मलोकामध्ये गेला. ब्रह्मलोकांनी पाहिलं की आपल्या वडिलांचा पाऊल ब्रह्मलोकामध्ये आलाय. दर्शन घेतलं आणि त्या पायाचा अभिषेक केला, चरण अभिषेक. आणि ते पाणी कमंडलूमध्ये घेतलं आणि भगवंताच्या पायाचे रजकण त्याच्यामध्ये आले. म्हणून तिथून गंगा मातेचा उद्गम. गंगा मातेची उत्पत्ती कुठून? भगवंताच्या चरणारविंदाच्या रजकणापासून कमंडलूमध्ये पाणी आलं. तिथून गंगा मातेचा उद्गम. म्हणजे गंगा पवित्र कोणामुळं? भगवंताच्या रजकणामुळं. इथपर्यंत आलं कीर्तन. आता स्वतः जगाच्या मालकाची भाषा आहे. अर्जुना माझे ठाई पवित्र पण त्यांचे चरण रेणू वंदिता, मज केवढी आले पवित्रता. संतांचे चरण माझ्या अंगाला लागले रे लागले की मी काय होतो? गंगा पवित्र देवामुळं. देव पवित्र आलं माती. देव पवित्र कोणाच्या रजकणामुळं? संतांच्या रजकणामुळं. तुम्ही म्हणताल महाराज मग देव संतांच्या रजकणामुळे जर देव पवित्र असेल तर मग देवाला इच्छा करायला पाहिजे. देव सुद्धा चरणीची रज. शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी. सकळ कीर्ती मध्यान काळी, सकळ कीर्ती मध्यान काळी, सकळ कीर्ती मध्यान काळी, सकळ कीर्ती मध्यान काळी. इति कुंडलिका जवळी, इति कुंडलिका जवळी, इति कुंडलिका
एकदा आमचं मृदंगाचार्य गायक मंडळी शिष्यांसाठी टाळ्या वाजव सगळे. टोकाचं प्रमाण टोकाचं. मी एका तीर्थाचं सांगितलं होतं. महाराज म्हणले महाराज एका कुठं तीर्थाचं सांगायले सगळे सांगतो आता. शंकर भगवंत स्वतः ऋषी जवळ सांगायला लागले. शंकर सांगे ऋषी जवळी सकोल तीर्थे माध्यान काळी येते पुंडलिकाचे वंदिती चरण रज. सगळे तीर्थ जगामध्ये चंद्रभागा सोडून बाकीचे 349 तीर्थ. सगळे तीर्थ किती? 350. बाकीचे सगळ्याला 349 ला 49 तीर्थ माध्यान काळी पुंडलिकाच्या जवळ स्नान करण्यासाठी येतात का? त्यांचे रजकण कशाला लागावे? सगळ्यामुळे आम्ही अपवित्र झालो. आपण हंगोली केल्या तीर्थ काय झाले? आणि मग ते तीर्थ पवित्र होण्यासाठी संतांच्या चरणाजवळ जातात. म्हणून देवाची राजा चरणाची माती. हो 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 देवाची राजा चरणाची माती. देवाची राजा चरणाची माती. हो हो देवाची राजा चरणाची देव इच्छिर दोन अभंग सारखे. त्याच्यामुळं याचं द्रुपद त्याला जातं एखादी वार आणि त्याचं द्रुपद याला येतं एखादी वार. देव इच्छिरज. आता अगोदर अभंगामध्ये इच्छा केली कोण? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आता हे साक्षी कोणती आहे? नामयाचे पाठे चाली केशीराज लागावया रज चरणाचे. नामदेव महाराजांच्या मागे येऊ चालतात. कशामुळं? तुका माने निवेदनो. तुका माने निवेदनो. आणखी साक्षी मिळाली. तुका म्हणे निवेदनो रज कनु लागता. देव सुद्धा इच्छा आहे. चरणीची रज देवाची रज चरणाची माती. देवाची इच्छा आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं देव जर इच्छा करतात तर मी काय इच्छा करू नको? ती माती माझ्या अंगाला लागावी म्हणून. संत मार्गी चालते त्यांची लागो मज माते. आता देवानं इच्छा केली नामदेव महाराजांचे रजखंड लागले म्हणून ती माती माझ्या अंगाला लागावी. बरोबर. आता याच्यापेक्षा पुढचा दृष्टांत देतो तुम्हाला. सगळ्यांनी एकदा आळस झटकून भजन करा. विठाला
वेळेचा प्रसंग आहे. शंकर भगवंतांनी आईसाहेब आकाश मार्गाने विमानाने चालले. कोण कोण? पार्वती आईसाहेब आणि शंकर भगवंत. आतापर्यंत लागलेली माती अंगाला लागावी म्हणून इच्छा होती. आता त्याच्यापेक्षा पुढचा दृष्टांत. विकास आकाश मार्गाने विमान चालत भोलेनाथाचं आणि पार्वती आईसाहेबांचं बराचसा वेळ प्रवास झाला आणि प्रवास झाल्याच्या नंतर भोलेनाथांनी मृत्यू लोकांमध्ये डोकावून पाहिल्याबरोबर डोळ्यामध्ये पाणी आलं शंकर. आणि त्या पायलटला सांगितलं विमान लँड कर आताच्या भाषेमध्ये. हे विमान काय कर? खाली घे. पायलटने विमान खाली घेतल्याबरोबर विमान उभं राहिलं तर जिकडं पाहिलं तिकडं दाट जंगल चारही दिशेला. कोणीकडे बघा तिथं काय होतं? दाट जंगल. मग पार्वती आई साहेबांनी विचार केला, आमच्या यायला लोक घोडं म्हणतात हे गिरे खरंच? इथं काही चहा पाण्याची व्यवस्था नाही, इथं काही जेवणाची व्यवस्था नाही, इथं काही एखादं रेस्टॉरंट दिसत नाही आणि यायला लोक खरंच घोडं म्हणतात. प्रत्येक पार्वतीला वाटते आपला शंकर म्हणजे तुम्हाला मान्य आहे म्हणा की गोष्ट. मी पुढचं बोललो नाही बरं, ते पुढचं तुम्ही बोलले. प्रत्येक पार्वतीला काय वाटतं? सदाशिव मामा आपला शंकर माझ्या पार्वतीला वाटलं भोलोच शकाल ना. मी विनोदाने एक दृष्टांत सांगत असतो. कुत्रा आलं घरी, मी जेवत होतो. जेवता जेवता आता मी त्याला एक कोरभर चपाती फेकली. ती अगोदर 5-25 घरी खाऊन आलो होतो. त्याला ती चपाती त्याला चपातीचा वास घेऊन बाजूला गेल्याबरोबर पार्वतीचा आवाज आला, कसा खाशी? तुला एकदऱ्यामध्ये काय काय खायला मिळाले मला माहित नाही का? तुला कधी गुलाबजामुन खायला मिळाले, कधी रसगुल्ले खायला मिळाले, कधी गोडधोड खायला मिळाले, कधी तळणवळण, कधी खीर खायला मिळाली. तुला हे कसं मिळाल? मी म्हणलं कुत्र्यालाच म्हणाली की तू. आमचं अवघडच असते महाराज. आणि खरं दिमाग असते महाराज. एका दिवशी तर सकाळी सकाळी भैया कोठाय आज तुझं कीर्तन. मी म्हणलं भैया कधी करायला कीर्तन? माझं नशीब महाराज फुटकं. तिथे एक बारकं कुत्रा आलं काळी मुडी. त्याला कोणच चपाती टाकली नसल, तिला ती आनंदाने घेतली खाऊन. बघ बघ म्हणजे त्या कुत्र्याला कशी गरज आहे. तो तर चांगला गपक्याचे खपक्या झाला. मी म्हणतो कुत्र्याला चलय नाही. पार्वतीला काय वाटतं? शंकर भोळा आहे. शंकर भगवंत उतरल्याच्या नंतर गडबडा लोळायला लागली त्या भूमीवर. लोटांगण घ्यायला लागले. गडबडा लोळण घेतली आणि लोळण घेतल्याच्या नंतर एवढा वेळ लोळण घेतली अंतःकरणाची तृप्ती होईपर्यंत. आणि जेव्हा अंतःकरणाची तृप्ती झाली तेव्हा पुन्हा विमानामध्ये बसले आणि चला म्हणले पायलटला. विमान आकाश मार्गाला लागलं. पार्वती आई साहेबांना सांगितलं, देवा एक प्रश्न विचारू का? मला माहितच होतं म्हणजे विचार. बोला देवी. देवा आपण जिथं विमान उभं केलं तिथं काही कशाचीच व्यवस्था नव्हती. खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती. सगळीकडे जंगलच जंगल. बरं जाऊ द्या. मग तिथं तुम्ही उतरले, गडबडा लोळायला लागले, पुन्हा विमानामध्ये बसले, रस्त्याला लागले. मोठा प्रकार कळाला नाही. देवी ऐका, का लोळण घेतली? कलियुगामध्ये विश्वमाऊली संत श्रेष्ठ महावैष्णव अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर महाराज जन्माला येणार आहेत. आले नाही, जन्माला येणार आहेत. आणि त्यांच्या पायाची रजगण कशाला लागणार आहे? या भूमीला लागणार आहे. म्हणून ती रजगण अगोदर कोणाच्या अंगाला लावली? मी. आता अगोदरच्या तरी मातीला संतांचं रजगण लागलं होतं, पण या मातीला संतांचं रजगण सुद्धा लागलं नाही. ती सुद्धा इच्छा करतात. चरणी रजवंदी सुळपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा. सुळपाणी नाव शंकर भगवंत. स्वतः शंकर भगवंत इच्छा करतात. पांडुरंग परमात्मा इच्छा करतात. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी का नको इच्छा करू? संत मार्गी चालते त्यांचे लागो मज माती. कळालं पहिलं चरण?
झाली 10:30 बघा गाडीवर विठाला 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 कृष्णांताच्या माध्यमातून भगवंताच्या इच्छेच्या भोलेनाथाच्या माध्यमातून रजकणाचं वर्णन मी सांगितलं तुम्हाला. आता पहिल्या चरणाचं मधित अर्थ सांगतो वेदांताच्या माध्यमातून. 1 मिनिट लक्ष द्या. आपलं दिवस माळवला तिथे कासरी फेकून द्यायच्या नावात सोडायचं. आपण काय होतं घेतलं म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या भाषेमध्ये पाठी दिवस माळवला की कासरी फेकायचे आऊस सोडायचं. जेवढं रान झालं तेवढं मामा म्हणाले 11 वाजून आपली फक्त 10 मिनिटं राहिली. किती 8:30 ते 10:30 9च्या पुढे सुरू झाले. विठाला विठाला ऐका संत मार्गी चालते. एका मिनिटात कळलं तुम्हाला अर्थ. लई सोपं करून सांगतो. मार्गाने चालतात ते संत असतात. कळत ना? संत मार्गी चालते मार्गाने चालतात तेच कोण असतात? संत असतात. आणि मार्गाने चालत नाहीत आडमार्गाने चालतात ते कोण असतात? सोपा अर्थ सांगितला मी. माझ्या मनाचं नाही सांगितलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणायला लागले जे मार्गाने चालतात तेच कोण असतात? जुनती योग्य प्रमाण दिलं महाराज. मार्गी बहुत याची गेले. दोन्ही मार्ग सांगितले. ते म्हणले महाराज आता तुम्हाला सोपं करतो म्हणे. याची गेले साधू संत म्हणून नका जाऊ. आपण आपला मार्ग कोण्या मार्गाने चालू आहे? मार्ग 2. एक योग्य मार्ग आणि एक आडरान मार्ग. रान आणि आडरान. योग्य मार्ग आणि आडरान. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं मग नका जाऊ आडराणी. महाराज तुम्ही म्हणाले नका जाऊ आडराणी. आडराणानं कोण कोण चाललंय? तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे सगळं जगत कोण कुठं चाललंय? झालं संतांचे मार्ग आडराणी. हे सगळं जग कशानं भरून गेलंय? Hare